आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत महत्त्वाची बातमी। मराठा आंदोलनातील हिंसाचार प्रकरणामध्ये एसआयटी स्थगितीचा शब्द दिल्यानं अखेर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। फडणवीसांनी शब्द दिल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळतेय। एसआयटी स्थगितीच्या शब्दामुळे उपोषण स्थगित होते का असा सवाल उपस्थित होत आहे। मराठा समाजात सगळे सोयऱ्यांनाही ओबीसी आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी 6व्या दिवशी उपोषण स्थगित केलं। मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदीपान भुमरे यांनी आंतरवाली सराटीत जाऊन 1 महिन्याचा वेळ मागितला। जरांगेंनी ही विनंती मान्य केली। सूत्रांच्या माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आंतरवालीत गेले होते। त्यांनी जरांगेंचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणंही करून दिलं होतं। मराठा आंदोलनात बीडसह काही ठिकाणी जो हिंसाचार झाला त्याची एसआयटी चौकशी सुरू आहे, ती स्थगित करण्याचा शब्द फडणवीसांनी दिला। त्यामुळे जरांगे उपोषण मागे घेण्यास तयार झाल्याचं समजतंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर अतिशय धगधगता असा हा विषय घेऊन दरवेळेला जरांगे पाटील हे अगदी हट्टाला आणि इरेला पेटलेले पाहायला मिळतात। अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय प्रामुख्याने त्यामागची कारणं असू शकतात? दैनिक दिव्य मराठीने ही बातमी प्रकाशित केली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काल जे आंदोलन स्थगित झालं त्याच्या मागची ही इनसाइड स्टोरी आहे आणि ती मोठी इनसाइड स्टोरी आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचं जे काही मत जाहीरपणे मनोज जरांगे पाटील हे व्यक्त करत असतात तर त्यातनं दोघांमध्ये कुठेही संवाद होत नाही अशा पद्धतीचं चित्र होतं। परंतु जर राजेंद्र राऊत जे अपक्ष आमदार आहेत, जे सहयोगी आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे म्हणून ओळखले जातात, त्यांनी फोनवरती जर बोलणं करून दिलं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात कुठल्या तरी पातळीवरती काहीतरी संवाद झाला असं दिसतंय। परंतु जो शब्द दिला आहे तो फार मोठा आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संदीप क्षीरसागर यांनी आपल्या घरावरती झालेला हल्ला आणि त्यांना जे काही भोगावं लागलं हे सभागृहामध्ये ते बोलले आणि ते भावनिक झालेले होते। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या बीड जिल्ह्यातली जी जाळपोळ झाली, जी माजलगावमध्ये झाली, क्षीरसागरांचं घर जे जाळलं गेलं त्याची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केलेली होती। कारण तोपर्यंत पोलीस दल जे काही चौकशी करत होतं त्याच्यावरती पालकमंत्री धनंजय मुंडे यांचाही विश्वास नव्हता। आता ती एसआयटी स्थापन झाल्यापासूनच मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की त्या एसआयटीच्या अनुषंगाने जी काही चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या काही तरुणांना हकनाक त्रास होतोय। कारण पोलिसांनी जवळपास 1300 जणांवरती त्यावेळेला गुन्हे दाखल केले होते। 500-550 जणांना अटक केली किंवा अटक करण्याच्या तयारीत पोलीस होते। त्या 200-250 जणांना तर प्रदीर्घ काळ कारावास भोगावा लागला होता। आणि ही चौकशी ही कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात जातीय आहे अशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका होती। आता जी एसआयटी सभागृहाच्या पटलावरती गृहमंत्र्यांनी घोषित केलेली आहे ती एसआयटी मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती प्रक्रिया ही सभागृहातच व्हायला हवी। पण मनोज जरांगे पाटील यांच्याशी काल राजा राऊत यांच्या फोनवरती जे काही त्यांचं बोलणं झालं त्यातनं ही एसआयटी मागे घेण्यासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आता त्याचे राजकीय अर्थ असे आहेत की भाजप असेल किंवा महाविकास आघाडीतले जे आमदार आहेत त्यांच्या घरावरती म्हणजे लोकप्रतिनिधींच्या घरावरती हल्ला झाल्यानंतर, विशेषतः सोळंकी यांच्या घरावरती जो हल्ला झाला त्याच्यानंतर या राज्यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीयेत अशा पद्धतीचे एक चर्चा झालेली होती। आमदार सगळेच तिथे तसं बोललेले होते आणि त्या चौकशीमध्ये जी एसआयटी नियुक्त झाली तीच जर एसआयटी रद्द होणार असेल तर ती मोठी गोष्ट आहे। कारण मग त्यावेळेला नेमकी जाळपोळ कुणी केली, जे म्हटलं गेलं होतं की पेट्रोलचे बॉम्ब आणून दिले गेले, कुणीतरी कुणाला तरी पैसे पुरवले, मग छगन भुजबळांनी आरोप केला होता की माझ्याच कार्यकर्त्यांचं हॉटेल जे आहे ते ठरवून कसं टार्गेट केलं गेलं, तर या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाहीत। आणि दुसरीकडे जर मनोज जरांगे पाटील यांचं समाधान या निमित्ताने करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर त्याचा अर्थ असा होतो की मग मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपात तथ्य पण आहे की काही जणांना या सगळ्या एसआयटीच्या निमित्ताने विनाकारण गुंतवण्याचा प्रयत्न सुरू होता। माझ्या मते देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातला संवाद हेही महत्वाचं आहे आणि एसआयटी रद्द होणं ही तर त्याहून अधिकची महत्वाची गोष्ट। नक्कीच राहुल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी।